गुड मॉर्निंग सर्वांना. तर स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचं सेशन जे आहे बघा, हे विशेषतः सीसॅट कॉम्प्रिहेन्शन टेस्ट नंबर 5 या संदर्भात असणार आहे. यामध्ये आपल्याला टोटल 40 पॅसेजेस आहेत. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये बघूयात की पॅसेजेसला टॅकल करण्यासाठी कोणत्या प्रकारची रॅशनल थिंकिंग ही डेव्हलप झाली पाहिजे. त्याचबरोबर ऑप्शन्स एलिमिनेट कसे करायचे, त्यानंतर एक्स्ट्रीम कीवर्ड्स कसे ओळखायचे, आणि पॅसेज जे आहे शॉर्ट असेल किंवा लॉंग असेल तर याला लवकरात लवकर विदिन टाईम कसं सॉल्व केलं पाहिजे. तर याच्यावरती आपण चर्चा करूयात आणि या सीसॅटचा जो टेस्ट नंबर 5 आहे याचा आपण ॲनालिसिस बघूया. ओके, तर सुरुवात करूया पॅसेज नंबर 1 पासून. तर पॅसेज नंबर 1 जो आहे हा विशेषतः फेसबुक मॅसेंजर, ओके, त्यानंतर झेंडेक्स असं सॉफ्टवेअर, त्यानंतर एक क्लोदिंग रिटेलर एव्हरलेन. ओके, तर हा जो बेसिकली पॅसेज आहे बघा, हा आपल्याला बॉट्सच्या संदर्भात बघायला मिळतो. कशाच्या संदर्भात? बॉट्स. ओके, आता तुम्हाला माहीतच आहे की जसं स्विगी असेल किंवा झोमॅटो असेल किंवा वेगवेगळ्या फ्लिपकार्टच्या वेबसाईट्स आहेत, ई कॉमर्स वेबसाईट्स आहेत, यांच्यामध्ये बॉट्सचा वापर केला जातो. बरोबर. बॉट्सचं काम काय असतं जनरली, की जे एक ठराविक रिप्लाय जे आहे, बरोबर, काही तुमच्या क्वेरीज असतील की फॉर एक्झाम्पल की पार्सल पोचलं नाही, ते कुठे आहे, किंवा डिलिव्हरी एजंटचा नंबर द्या, किंवा ट्रॅकिंग करायची आहे एखाद्या वस्तूची, तर बॉट्स जे असतात बघा ते ठरलेले रिप्लाय काय करतात, तर ॲटोमॅटिकली तुम्हाला प्रोव्हाइड करतात. राईट. तर त्या संदर्भात हा पॅसेज आहे. तर इथे दिलेलं आहे की उबेर इज युजिंग बॉट्स. ओके, उबेर काय करत आहे, बॉट्स यूज करत आहे. ॲक्च्युली पॅसेजमध्ये दिलेलंच आहे बघा. आणि त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता की क्लोदिंग रिटेलर जे आहे एव्हरलेन, तर हे ऑलमोस्ट 200 कस्टमर जे आहे डेली काय करतं, हँडल करतं. राईट. आता डेली हँडल केल्यामुळे काय की असं सजेस्ट केलं गेलेलं आहे पॅसेजमध्ये की त्यांनी सुद्धा बॉट्सचा जो आहे हा वापर केला पाहिजे, कारण की त्यांचं जे डे टू डे बिझनेस आहे हा इथे एफिशियन्सी जे आहे ते आपल्याला वाढताना दिसून येईल. ओके, त्यामुळे पहिलं जे स्टेटमेंट आहे बघा तर ते करेक्ट आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट जे चुकीचं आहे. ओके, कारण की सजेस्ट केलं गेलेलं आहे की ते करत नाही यूज आणि त्यांनी तो केला पाहिजे. त्यामुळे इथे सेकंड स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे, बॉट्स आर युज्ड फॉर हँडलिंग एव्हरलेन कस्टमर्स, है ना, यूज लिहिलेलं आहे म्हणजे ऑलरेडी करतात असं गृहीत धरलेलं. हे स्टेटमेंटसुद्धा इथे कसं आहे, चुकीचं आहे. आणि विचारलेलं काय की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज डेफिनेटली ट्रू असं विचारलेलं आहे बघा. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट आहे बघा, ऑल द कंपनीज. एक्स्ट्रीम वर्ड आलेला आहे तिथे, तर ऑल द कंपनीज तिथे शक्य नाही, त्यामुळे ए आन्सर त्याचं असणार आहे. नेक्स्ट पॅसेजवरती या. पॅसेज नंबर 2 सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात आहे बघा. सायबर सिक्युरिटी. ओके, सायबर सिक्युरिटी आणि कंपनीचं महत्त्व. ओके, कंपनीनं त्याला किती प्रायोरिटी दिली पाहिजे किंवा ते किती महत्त्वाचं असतं. जर इन केस जर सायबर अटॅक्स झाले तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. ठीक आहे, जर सायबर सिक्युरिटीमध्ये जर इन्व्हेस्ट केली तर त्याची जर तुलना आपण त्या रिस्कसोबत जर केली तर ही कधी पण कमी आहे. म्हणजे रिस्क ही जास्त असेल आणि त्या कंपॅरिझनमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात कंपनीजसाठी ही कशी असेल, कमी असेल. तर विचारलेलं आहे की व्हॉट इज द मोस्ट लाईकली पर्पज ऑफ रायटिंग द अबो पॅसेज, है ना. तर एन्करेजिंग कंपनीज टू मेक सायबर सिक्युरिटी अ प्रायोरिटी. सायबर सिक्युरिटीचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा पॅसेज काय लिहिला गेलेला आहे. त्यानंतर थर्ड नंबर पॅसेज आहे बघा, MPs, ओके, मेंबर ऑफ पार्लिमेंट्स जे आहेत बघा, यांना 10 पॉईंट इकॉनॉमिक प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनसाठी जे आहे कॉन्स्टिट्युएन्सीज चूज करायच्या इथे बघायला मिळतं. ओके, याच्यामध्ये रुरल एरियाज जे आहे, रुरल पार्ट्स जे आहेत, तर ते डेव्हलपमेंटच्या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे. याच्यामध्ये विचारलेलं आहे की रॅशनल आणि क्रिटिकल इन्फरन्स बेसिकली काय आपण घेऊ शकतो, विच कॅन बी ड्रॉन फ्रॉम द अबो पॅसेज, द रॅशनल अँड क्रिटिकल इन्फरन्स. ओके, अर्थ काय होतो रॅशनल आणि क्रिटिकल इन्फरन्सचा, तर याचा अर्थ असा होतो की बेसिकली खालीलपैकी कोणतं निष्कर्ष हे एक तार्किक, ओके, लॉजिक, रॅशनल म्हणजे काय तर मोस्ट लॉजिकल, ठीक आहे, लॉजिकली ज्याला बेस आहे त्याला आपण रॅशनल असं म्हणतो. ठीक आहे, आणि क्रिटिकल म्हणजे काय तर इम्पॉर्टंट,
म्हणजेच सिग्निफिकंट, आणि इन्फरन्स म्हणजे काय तर एक प्रकारचं कंक्लुजन यामध्ये आहे. ओके, तर पहिला ऑप्शन आहे बघा 10 पॉईंट इकॉनॉमिक प्रोग्राम इज स्पॉन्सर्ड बाय द युनायटेड नेशन. याचा संबंध नाही, युनायटेड नेशन ही बॉडी इथे मेन्शन झालेली अननेसेसरीली. थर्ड ऑप्शन आहे बघा गव्हर्नमेंट शुड इन्करेज सेल्फ स्पॉन्सरशिप. राईट, तर इथे एमपीचा कुठेही मेन्शन नाहीये, तर हे सुद्धा इरिलेव्हंट ऑप्शन आहे बघा. द अर्बन पुअर डू नीड अपलिफ्टमेंट, अर्बन पुअरचा संदर्भ नाहीये. 10 पॉईंट इकॉनॉमिक प्रोग्राम कोणासाठी तर रूरल एरियासाठी आहे. बी ऑप्शन आपल्याकडे इथे मोस्ट प्रायोरिटी आपण बघू शकतो की द एमपीज एन्करेज कॅन फोकस्ड ऑन कॉन्स्टिट्युएन्सी बेस्ड डेव्हलपमेंट्स. ओके, तर हे बेसिकली आपल्याला इथे बघायला मिळतं. त्यानंतर 4th नंबरचा पॅसेज बघा, बिरसा मुंडा जे आहेत, ओके, यांच्या संदर्भात हा पॅसेज आहे. आणि पॅसेजमध्ये विचारलेला आहे की बेसिकली व्हॉट इज द मोस्ट लॉजिकल रॅशनल अँड क्रिटिकल मेसेज, म्हणजे कोणता एक मेसेज दिलेला आहे पॅसेजमधून. ओके, तर इन्स्पिरेशन जे आहे बघा आपल्याला बिरसा मुंडा यांच्या आयुष्यावरून हीच मिळते की वी शुड ऑलवेज स्टँड अप अँड फाईट अगेन्स्ट इनजस्टिस. अन्यायाविरुद्ध आपण नेहमी हा लढा दिला पाहिजे. ओके, आता राईट्स इथे येणार नाही, कारण की इथे जे आपण बघतो की इनजस्टिस झालेला आहे ना, जेव्हा ब्रिटिशांचा रूल इथे होता तर ऑब्व्हियसली इथे इनजस्टिस आपल्याला झालेलं दिसून येतं. ओके, राईट्स पण त्याच्यामध्ये येतील, पण इथे जे आहे बघा वी हॅव टू स्टँड अप अँड फाईट फॉर आवर राईट्स अँड फाईट अगेन्स्ट इनजस्टिस. या दोन्हीमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. ओके, पण बेसिकली राईट्स तुमच्या ज्या आहे एखाद्या कम्युनिटीच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या जेव्हा राईट्स ह्या घेतल्या जातात, ओके, काढून टाकल्या जातात, त्याच्यानंतर सुद्धा त्याला फोर्सफुली काही गोष्टी करायला लावल्या जातात, त्याला काय म्हटलं जातं, इनजस्टिस असं म्हटलं जातं. ओके, तर बेसिकली इनजस्टिस इज अ ब्रॉड टर्म, राईट्स जी आहे तो त्याचा एक पार्ट आहे, कॉम्प्लिमेंटरी पार्ट. त्याच्यामुळे ए ऑप्शन इज द वायडर ऑप्शन आणि त्याच्यामुळे ए ऑप्शन हे करेक्ट असणार आहे. सीचा इथे संबंध येत नाही, द गव्हर्नमेंट कॅनॉट डिनाय राईट्स. ओके, ब्रिटिश कॅनॉट रूल इंडिया अगेन. ओके, इररिलेव्हंट स्टेटमेंट्स आहेत. त्यानंतर पॅसेज नंबर 5 वरती बघा, तर स्टेट्सच्या संदर्भात आहे बघा की इथे जे आहे की अमेंडमेंट्स इथे सांगितलेलं आहे. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं मेन्शन नाही बघा इथे. ओके, पॅसेजला बारकाईनं बघायचं, कधी पण गोष्टी लक्षात घ्यायचं की काय एक्झॅक्टली मेन्शन केलेलं आहे आणि काय नाही. आता आपण जनरली जीएसचा अभ्यास केलेला असतो, तर आपल्या ब्रेनमध्ये जे आहे त्याच गोष्टी फिरत असतात बघा नेहमी की जीएसमध्ये पॉलिटी वाचलेलं आहे, मग अमेंडमेंट्स वाचलेले आहेत नाही का, मग त्याच्याशी रिलेट होण्याचा कुठेतरी प्रयत्न हा चालू असतो नॅचरली. तर तिथे जे आहे आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की इथे फक्त आणि फक्त काय केलेलं आहे की अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन्स है ना, या इथे सांगितलेलं आहे बघा. इथे कीवर्ड्स तुम्हाला मिळतील बघा. अन अमेंडमेंट्स आस्क फॉर द फॉर्म्युलेशन ऑफ कॉन्क्रीट प्रपोजल्स फॉर इन्क्लुजन इन द कॉन्स्टिट्यूशन है ना. मग फंडामेंटल ड्युटीज आहेत, ऑब्लिगेशन्स आहेत. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की चेंजेस गोज इन द फेवर ऑफ द स्टेट्स है ना. फेडरल अमेंडमेंट्स पण आहेत, फेडरलिझमशी रिलेटेड विविध अमेंडमेंट्स जे आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळतात. त्यामुळे 5th आन्सर का असणार आहे तर ए असणार आहे. ओके, इथे सेकंड का नाही आहे, कारण की इंडियाचं इथं मेन्शन नाही आहे. ओके, सब अमेंडमेंट्स द कॉन्स्टिट्यूशन. ओके, पॅसेज नंबर 6 वरती या, तर ऑर्गनायझेशन कल्चर. ओके, ऑर्गनायझेशन कल्चरवरती हा मेसेज आहे. डिसिप्लिन, डिसायपल. ओके, जो टीचर आहे ना, ज्याला आपण म्हणतो गुरु आणि शिष्य, बरोबर, तर शिष्य जो असतो त्याला आपण डिसायपल असं म्हणतो. तर डिसायपलमध्ये डिसिप्लिन जी येते, ओके, तर ही फोर्सफुली क्रिएट होते का, याच्यावरती हा पॅसेज आहे. मग ही कशाने क्रिएट होते तर एका रोल मॉडेलने ही क्रिएट होते. राईट, यावरती हा पॅसेज आहे आणि इथे विचारलेला आहे की रॅशनल आणि क्रिटिकल इन्फरन्स इथे काय असेल. ओके, तर इथे बी ऑप्शन जे आहे बघा, कल्चर कॅन बी शेप्ड बाय द रोल मॉडेल्स है ना. रोल मॉडेल्स जर असेल तर ॲटोमॅटिकली जे शिष्य असतात, जे चिल्ड्रन असतात, जे डिसायपल्स असतात, त्यांच्यामध्ये काय डिसिप्लिन क्रिएट होईल त्यांच्या रोल मॉडेल्सला बघून. म्हणजे जर रोल मॉडेल जर विराट कोहली असेल, विराट कोहलीचं जर करिअर बघितलं तर हार्डवर्किंग आहे, सगळ्या गोष्टी आहेत बघा, सक्सेसफुल आहे. मग हे जर आयडियल्स लहान मुलांनी घेतले तर तिथे काय तर पॅशनेटली ते त्यांचं करिअर जे आहे त्या व्हॅल्यूजला इंटिग्रेट करून काय फॉलो करू शकतील. ओके, अशा पद्धतीचं हे ओव्हरऑल अंडरस्टँडिंगचा हा पॅसेज आहे. पनिशमेंट ओनली वर्क्स, एक्स्ट्रीम वर्ड आहे त्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. ठीक आहे, नॉलेज इज पॉवर, इरॅशनल आहे. डिसायपल्स शुड ऑल्सो बिकम रोल मॉडेल्स है ना, हे वाटू शकतं तुम्हाला, पण बेसिकली काय कल्चरबद्दल सांगितलेलं आहे, म्हणजे ब्रॉड टर्म इथे सांगितलेली बघा. ओके, त्यानंतर बघा पॅसेज नंबर 7,
मिनिस्ट्री ऑफ हेल्थच्या संदर्भात आहे की मिनिस्ट्री ऑफ हेल्थवरती जे काही कामाचं स्वरूप आहे त्यांचं, त्यानंतर पूर्वी त्यांचं काम जे होतं बघा की परचेसिंग वगैरे करणे, ओके, सर्व्हिसेसच्या, हेल्थ सर्व्हिसेसच्या, त्यानंतर हे जे काम आहे तर हे काय करण्यात आलं, बायफर्केट करण्यात आलं. ओके, इथे दिलेलं आहे बघा की नॅशनल हेल्थ सर्व्हिस ऑफिस बनवण्यात आलं, हॅज बीन क्रिएटेड विच परचेसेस केअर अँड मिनिस्ट्री ऑफ हेल्थ बिकम्स वन ऑफ द मेनी प्रोव्हायडर्स, ओके, फॉर दिस केअर परचेस. म्हणजे 2 ऑफिस जे आहे इथे आपल्याला सेपरेट होताना दिसून येतात. ओके, त्या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे. तर यामध्ये दिलेला आहे बघा की लॉजिकल आणि क्रिटिकल इन्फरन्स असं विचारलेलं आहे बघा. ओके, तर बेसिकली फॉर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ टू टेक केअर ड्युअल रोल्स वॉज डिफिकल्ट, है ना, डिफिकल्ट होतं. म्हणूनच काय झालं की इफिशियन्सी वाढवण्यासाठी त्या डिपार्टमेंटमध्ये, त्या मिनिस्ट्रीमध्ये याला सेपरेट ऑफिस जे आहे ते ओपन करण्यात आलं. ओके, त्यानंतर 8 नंबरचा पॅसेज, कॉर्पोरेट बॉस आणि बोर्डरूम. ओके, या संदर्भात हा पॅसेज आहे. आणि इथे जे आहे बघा बेसिकली तुम्ही बघू शकता की रॅन्समवेअर अटॅकबद्दल इथं बोललं गेलेलं आहे. वॉनाकेअर रॅन्समवेअर अटॅक जो आहे, ज्याच्यामध्ये एखाद्याची सिस्टीम जी असते, कम्प्युटरची सिस्टीम, तिला लॉक करून जे आहे पासवर्ड जो आहे हा इथे क्रिएट केला जातो. आणि जो विक्टिम आहे, विक्टिमला सांगितलं जातं की तुम्ही आम्हाला पर्टिक्युलर करन्सी, एकतर क्रिप्टो करन्सी जी आहे तर ती तुम्ही आम्हाला ट्रान्सफर करा या पर्टिक्युलर अकाउंटवरती, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पासवर्ड प्रोव्हाइड करू आणि तुमची सिस्टीम जी आहे तर ती आम्ही ओपन करून देऊयात. ओके, तर असं जे आहे रॅन्सम जे म्हणतो आपण, तर डिजिटल रॅन्सम जे आहे ही घटना आपल्याला इथे घडताना दिसते. ओके, त्या संदर्भात हा पॅसेज आहे बघा. तर इथे विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट एक्सप्लेनेशन फॉर द टेक्स्ट. ओके, बेस्ट एक्सप्लेनेशन हेच आहे बघा की अवेअरनेस ऑफ द डी ऑप्शन आहे बघा. अवेअरनेस ऑफ सायबर सिक्युरिटी डज नॉट ट्रान्सलेट इन टू विलिंगनेस टू स्पेंड ऑन इट ना. अवेअरनेस जर असेल, ठीक आहे, तर इथे गोष्टी आपल्याला चेंज होताना दिसतात. ओके, त्यानंतर 9 नंबरचा पॅसेज आहे बघा. आता काही क्वांटम सायन्समध्ये जे आहे बघा, नेहमी न्यूजमध्ये असतं की टेलिपोर्टेशन घडून आलेलं आहे. टेलिपोर्टेशन म्हणजे काय, एक वस्तू दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करणे, पण विदाऊट एनी मीडियम, कोणत्याही माध्यमाचा इथे सहकार्य घ्यायचा नाहीये. ओके, याला काय म्हणतो आपण, टेलिपोर्टेशन. आता हे फिजिकल ऑब्जेक्टसाठी, समजा पेन आहे, मोबाईल फोन आहे, याच्यासाठी हे अजून पॉसिबल नाही. पण सायंटिस्टनं जे आहे हे सक्सेसफुली करून दाखवलेलं. कोणत्या लेवलला, तर मॉलिक्युलर लेवलला. ओके, तर इथे ते सांगितलेलं आहे की सायंटिस्ट से दॅट दे हॅव टेलिपोर्टेड अ फोटॉन, है ना, काय टेलिपोर्ट केलेलं आहे, फोटॉन जे आहे टेलिपोर्ट केलेलं आहे. आता पॅसेजमध्ये काही सायंटिफिक माहिती नाही विचारलेली आहे. पॅसेजमध्ये काय विचारलं आहे की ॲक्च्युअली हे मेटाफॉरिकली कशाला रिप्रेझेंट करतं, है ना. बऱ्याच वेळेस तुम्हाला पॅसेज जो आहे तो तुम्हाला मेटाफॉरिकली पण विचारला जाऊ शकतो की याचा अर्थ म्हणजे काय. जसं की लास्ट इयर GS मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. जसं की वेटलँड्स हे किडनी आहेत, बरोबर, अर्थच्या. तर मग हे स्टेटमेंट खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट जस्टिफाय करतं, राईट. त्या पद्धतीचे मेटाफॉरिकल स्टेटमेंट्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता इथे बघा, इथे करेक्ट आन्सर जे आहे बघा याचं डी असणार आहे. क्लिकिंग अ फोटोग्राफ अँड गेटिंग इट प्रिंटेड, है ना. एखादा फोटोग्राफ आपण जेव्हा क्लिक करतो ॲटोमॅटिकली तो प्रिंटवरती येतो विदाऊट एनी मीडियम, राईट. विदाऊट एनी तो मीडियम तो डायरेक्टली येतो, राईट. त्यानंतर 10 नंबरचा पॅसेज आहे बघा. पोल्युशन इज द प्रेझन्स ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस इन द एन्व्हायरमेंट. ओके, दिस हार्मफुल सबस्टन्सेस आर कॉल्ड पोल्युटन्स, है ना. आता पोल्युशनच्या आणि पोल्युटन्सबद्दल इथे सांगितलेलं आहे की बॅलन्स प्रोपोर्शनमध्ये जर असेल तर एन्व्हायरमेंट तेवढं फारसं अफेक्ट होत नाही किंवा लवकर जे आहे तर ते डिग्रेड होत नाही. ओके, गोष्टी बॅलन्स राहतात, इकोसिस्टीम बॅलन्सली वर्क करते, ह्युमन हेल्थ सिस्टीम पण जे आहे त्या पण थोडाफार बॅलन्स इथे आपल्याला बघायला मिळतात जेव्हा प्रोपोर्शनेट प्रमाणामध्ये जे आहे पोल्युटन्स आढळतील. ओके, तर 10th मध्ये विचारलेलं आहे बघा, रॅशनल आणि क्रिटिकल इन्फरन्स विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे, रॅशनल आणि क्रिटिकल इन्फरन्स. ओके, तर पहिलं जे ऑप्शन आहे, फॉर अवॉइडिंग पोल्युशन पर्सन नीड्स बॅलन्स डाएट. आता डाएटचा प्रश्न इथे येत नाही, पॅसेज कशाचा आहे, पोल्युटन्सचा. सी ऑप्शन बघा, ऑल 3 टाइप्स ऑफ पोल्युशन हार्म्स ह्युमन. ओके, हे आता ऑब्वियस फॅक्ट आहे आणि विचारलेला आहे इन्फरन्स, ठीक आहे. त्यामुळे सी पण ऑप्शन इथे चुकीचा आहे. डेली पोल्युशन चेंजेस गॅसेस इन ॲटमॉस्फिअर. ओके, हा पण एक फॅक्ट आहे. पण
जे बी ऑप्शन आहे ते डी पेक्षाही स्ट्रॉंग आहे. कसं बघूयात आपण. बी ऑप्शनमध्ये सांगितलेलं आहे अनबॅलन्सिंग ऑफ सबस्टन्सेस क्रिएट्स पोल्युशन, है ना. पूर्ण पॅसेजचा जो सार आहे, जो कंक्लुजन आहे, तर ते हेच आहे की जेव्हा पोल्युटन्स इम्बॅलन्स पद्धतीने आढळतात तेव्हा पोल्युशन हे क्रिएट होत असतं. इलेव्हन नंबरचा पॅसेज आहे बघा, अफगाण रिपब्लिक. आता तुम्हाला तर माहिती आहे की अफगाणिस्तानमध्ये जे आहे पॉलिटिकल सिच्युएशन ही चेंज झालेली आहे, राईट. पूर्वी जे प्रयत्न चालू होते एक डेमोक्रेसी एस्टॅब्लिश करण्याचे, आता ते पूर्णपणे जे आहे चेंज झालेले आहेत. तर अफगाण रिपब्लिकच्या संदर्भात आहे की त्यांनी त्यांचे कॉन्स्टिट्यूशन वगैरे ड्राफ्ट केली होती, राईट. तर 11 नंबरच्या पॅसेजमध्ये बघा, जे बी ऑप्शन आहे, अफगाण रिपब्लिक हॅड पॉलिटिकली ट्रान्सफॉर्म अगेन अँड अगेन, है ना. त्यांची जी राजकीय परिस्थिती आहे ही नेहमी काय होत आलेली आहे, चेंज होत आलेली आहे, बरोबर. त्यानंतर ए ऑप्शन का नाही आहे, कारण की इट हॅड अ डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट. डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट त्यांच्याकडे नव्हती, ॲक्च्युली ती प्रोसेसमध्ये होती, ओके. आणि जरी ती एस्टॅब्लिश झाली असेल तरी पण ते स्टेटमेंट जे आहे ते कसं आहे, नॅरो आहे. कारण की ते चेंजेस इथे घडताना आपल्याला दिसून येत आहे. कारण की शेवटी बघा पॅसेजमध्ये लिहिलेलं आहे की द कॉन्स्टिट्यूशन ऑफ अफगाणिस्तान वॉज फर्दर ॲब्रोगेटेड, है ना, म्हणजे ती काढून टाकलेली आहे. अँड इट्स पार्लिमेंट हॅड बीन डिझॉल्व, पार्लिमेंटसुद्धा इथे डिझॉल्व केलेली आहे. आणि नवीन लिडरशिपनं जे आहे कंट्रीची ऑथॉरिटी इथे एस्टॅब्लिश केलेली आहे, जे रिसेंट इयर्समध्ये आपल्याला दिसून येतं, ओके. सी स्टेटमेंट इलॉजिकल आहे कारण की कॅनॉट हॅव ऑथॉरिटी, आणि लिडरशिप इज अनसर्टन इन अफगाणिस्तान सुद्धा कसं आहे, इरॅशनल आहे. पॅसेज नंबर 12 बघा, द बिझनेस फ्रेंडली रिफॉर्म्स इन सम स्टेट्स, है ना. आता जर स्टेट्स जर बिझनेस फ्रेंडली असतील तर इन्व्हेस्टमेंट तिथे ऑब्व्हियसली चांगल्या पद्धतीची होणार, आणि इन्व्हेस्टमेंट जर तिथे आली तर अजून बिझनेसेस तिथे येणार. म्हणजे ही जी सायकल आहे, ही जे सर्कल आहे ते अजून वाढत जाणार, बरोबर. त्यानंतर 12 नंबरमध्ये विचारलेलं आहे लॉजिकल आणि क्रिटिकल इन्फरन्स जे आहे, रॅशनल, लॉजिकल आणि क्रिटिकल इन्फरन्स इथे विचारलेलं आहे. तर बेसिकली याचा आन्सर आहे बघा, हे असणार आहे की द स्टेट्स इम्प्लिमेंटिंग रिफॉर्म्स विल हॅव बेटर इन्व्हेस्टमेंट्स, ओके. डी ऑप्शन याचा असणार आहे बघा, ओके, ठीक आहे. तर ओव्हरऑल पॅसेज त्याच संदर्भात आहे. त्यानंतर पॅसेज नंबर 13 बघा, आता एक्झामिनेशनवरती दिलेला आहे. आता पॅसेज खूप मोठा आहे लेंथने, जनरली काय आहे तर पॅसेज खूप मोठा आहे लेंथमध्ये, पण क्वेश्चन जो आहे तो खूप इझी पद्धतीनं याच्यावरती आलेला आहे. तर इथे सांगितलेलं आहे की एक्झामिनेशन काय असते, किंवा टीचर्सचा काय रोल असतो, किंवा ॲक्च्युअली एक्झाममधून काय गोष्टी बाहेर येतात, ठीक आहे, एखाद्याची पर्सनॅलिटी कशी फ्रेम होते. तर 13चा आन्सर बघा बी आहे, एक्झाम हेल्प्स इन इव्हॅल्युएशन. बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे कन्फ्युजन होऊ शकतं की ए आन्सर असू शकतं, एक्झाम टीच यू लेसन्स असू शकतं, पण हे सुद्धा चुकीचं आहे. तर एक्झाम टीच यू लेसन्स, एक्झाम तुम्हाला काहीतरी नवीन अनुभव आणि नवीन गोष्टी शिकवते, पण त्याचबरोबर तुमचं स्वतःचं जे इव्हॅल्युएशन आहे त्यासाठी ती मदत करते. आणि याच्यामध्ये जेव्हा टीचर इव्हॅल्युएशन आपण म्हणतो तर टीचरचा रोल सुद्धा पण येतो इथे. आणि पॅसेजमध्ये टीचर हा जो शब्द आहे तो वारंवार यूज केलेला आहे, ओके. पण जेव्हा टीचर रोल प्ले करणार त्यावेळेस काय तर इव्हॅल्युएशन हे घडून येणार, ओके. त्यानंतर 14 नंबरचा पॅसेज आहे बघा, द डिग्निटरीज फ्रॉम अराउंड द वर्ल्ड विल कम टू अस मीट अस, दिस वॉज पार्ट ऑफ अवर ड्युटीज, ऑल दिस डिग्निटरीज ॲडमायर्ड इंडियाज डेमोक्रेसीज अचिव्हमेंट, ओके. म्हणजे जे काही भारतामध्ये ज्यांनी काही व्हिजिट केली तर त्यांनी आपल्या डेमोक्रेसीबद्दल इथे जे आहे प्रेज केलेला आहे. तर बेसिकली तेच आहे बघा की इंडियन डेमोक्रॅटिक सक्सेस इज रिमार्केबल, है ना. डेमोक्रॅटिक सिस्टीम आपली रिमार्केबल आहे, म्हणून तर आपल्याला ते प्रेज मिळालेलं आहे. बऱ्याच जणांना वाटू शकतं की इथे सेकंड आन्सर आहे की इंडिया इज इन अ फेज ऑफ डेमोक्रॅटिक ट्रान्झिशन, है ना. डेमोक्रेसी ऑफ वर्ल्ड ॲडमायर्स द कंट्री, बरोबर. सी पण वाटू शकतं. सी का नाही आहे, कारण की ते फक्त कंट्री दिलेला आहे, इंडिया हा शब्द दिलेला नाही, त्यामुळे सी ऑप्शन नाही आहे. डी ऑप्शन काय, इंडियन डेमोक्रॅटिक ट्रॅडिशन्स हॅव एन्शियंट रूट्स, याचा सुद्धा संबंध नाही, ओके. फॅक्च्युअली ते करेक्ट आहे पण पॅसेजशी संबंध नाही. त्यानंतर इंडिया इज इन अ फेज ऑफ डेमोक्रॅटिक ट्रान्झिशन, ओके.
तर त्यापैकी जे सर्वात स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे तर ते कोणतं आहे, ए आहे. त्यानंतर 15 नंबरचा पॅसेज बघा, फूड इज द फ्युअल है ना. फूडबद्दल सांगितलेलं आहे की फूड डे टू डे लाईफच्या ॲक्टिव्हिटीज पार पाडण्यासाठी का गरजेचं असतं. ओके, तर बेसिकली तेच आहे बघा इथे. हेल्दी फूड्स प्रोव्हाइड्स एनर्जी, डी ऑप्शन त्याचा आन्सर असणार आहे बघा. सी ऑप्शन का नाही आहे, कारण की ते ओनली शब्द आलेला आहे. बी ऑप्शन का नाही आहे, कारण की हेल्दी फूड्स आर एसेन्शियल फॉर ॲक्टिव्हिटीज है ना. ॲक्टिव्हिटीज तर इथून घडून येतात, पण ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी काय पाहिजे तर एनर्जी पाहिजे बघा. ओके, ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी काय पाहिजे, बेसिकली एनर्जी पाहिजे. हेल्दी फूड सॉल्व ऑल प्रॉब्लेम्स, हे तर इरॅशनल आहे बघा, एक्स्ट्रीम शब्द तिथे आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 16 नंबरचा पॅसेज बघा, इथे काही चेंजेस केलेले आहेत बघा एअरक्राफ्ट पॉलिसीच्या संदर्भात. ओके, डोमेस्टिक एअरलाईन्स वगैरे या संदर्भात हा पॅसेज आहे. तर हे जे काही नवीन क्लॉजेस हे जे काय आहे रिमूव्ह केलेले आहे. ओके, तर इथे हे कशासाठी केलेले आहेत तर गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू बूस्ट एअरलाईन सेक्टर. आता एक नियम लक्षात घ्या की कधी पण असे जे ऑप्शन्स असतात ज्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहे, रिफॉर्मेटिव्ह गोष्टी सांगितलेल्या आहे, डेव्हलपमेंटल गोष्टी सांगितलेल्या आहे, तर यांचा अर्थ काय होतो की ते मोस्ट प्रॉब्ली करेक्ट असण्याचे चान्सेस हे कोणत्याही पॅसेजमध्ये ऑप्शनचे जास्त असतात. ओके, त्यानंतर 17 नंबरचा पॅसेज बघा, द गव्हर्नमेंट डिसिजन टू हेल्प 50 नो फ्रिल्स एअरपोर्ट्स है ना. तर एक सीलिंग जे आहे, सीलिंग प्राईज इथे गव्हर्नमेंटने दिलेली आहे 2,500 रुपयांची, आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की यावरती जर तिकीटची प्राईस गेली, ओके, एअरप्लेन तिकीटची, तर ती कंपन्सेट करण्यासाठी गव्हर्नमेंट स्वतः काय करेल, सबसिडी पे करेल. ओके, आणि ही सबसिडी कुठून मिळेल तर एक वेगळ्या सेसमधून ही मिळवली जाईल. या संदर्भात हा पॅसेज आहे. विचारलेला आहे की मोस्ट रॅशनल अँड क्रिटिकल मेसेज ऑफ द अबो पॅसेज, द गव्हर्नमेंट डिसिजन ऑफ फिक्सिंग तिकीट प्राइस विल क्रिएट फायनान्शियल बर्डन. तर ते सांगितलेलं बघा शेवटच्या लाईनमध्ये सांगितलेलं आहे की सेसमधून ही सबसिडी कंपन्सेट केलं जाईल. मग सेस म्हणजे काय, कुठून घेतला जातो सेस तर बेसिकली लोकांकडूनच घेतला जातो, बरोबर. तर आपण बघतो की स्वच्छ भारत सेस आहे, त्यानंतर एज्युकेशनल सेस आहे, बरोबर. वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर 18 नंबरचा पॅसेज आहे बघा, द पॉलिटिशियन ऑलवेज एम्स ॲट फुलफिलिंग है ना. आता एक पॉलिटिशियनबद्दल जशी इमेज आहे बघा की जनरली डिस्क्राईब केलं जातं की मिसलिडिंग आहे किंवा जे प्रॉमिसेस केलेले असतात ते फुलफिल होत नाही. ओके, या संदर्भात हा पॅसेज गोष्टी क्लेम करतो. तर 18 नंबरमध्ये बघा बेसिकली तेच दिलेलं आहे की ए नंबरचा ऑप्शन जे आहे, पॉलिटिशियन्स मॅनिपुलेट द ड्रीम्स ऑफ पीपल ॲज ओन टूल है ना. स्वतःचा ॲम्बिशन्स पूर्ण करण्यासाठी जे आहे बऱ्याच वेळेस पॉलिटिशियन्सकडून काय तर या गोष्टी केल्या जातात. ओके, तर हेट कॅनॉट बी सेपरेटेड हे तर इथे येणार नाही. त्यानंतर पीपल एन्जॉय बिंग मॅनिपुलेटेड है ना, हे पण इथे चुकीचं आहे. होप ऑलवेज लीड टू पेन हे सुद्धा इथे चुकीचं आहे. ओके, त्यानंतर 19 नंबरचा पॅसेज बघा, द प्रेझेंट केस इज डिपेंडेड ऑन द इश्यू ऑफ द इन्फॉर्म्ड कन्सेंट है ना. कन्सेंट बद्दल हा ओव्हरऑल पॅसेज आहे. तर मेडिकल फील्डमध्ये जे आहे, मेडिकल स्टाफ इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्लेनिंग द नीड फॉर प्रोसिजर्स अँड देअर असोसिएटेड रिस्क. द प्रॉब्लेम इज दॅट इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू गॉज इफ दिस कम्युनिकेशन हॅज बीन कम्प्लिटली अंडरस्टूड. दिस इज अ प्रॉब्लेम फॉर मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर्स टू ग्रॅपल विथ है ना. तर इथे जे आहे बघा बेसिकली विचारलेलं आहे की रॅशनल आणि क्रिटिकल इन्फरन्स इथे काय असेल. तर सेकंड जे ऑप्शन आहे बघा, द केस इन्व्हॉल्व्स कॉन्सिक्वेन्सेस ऑफ मेडिकल प्रोसिजर है ना. कोणती मेडिकल प्रोसिजर परफॉर्म करताना काय की त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला बघायला मिळतात. ए ऑप्शन का नाही आहे, कारण की द गव्हर्नमेंट शुड मेक हार्डर रूल्स फॉर डिलिंग विथ इन्फॉर्म कन्सेंट. ओके, तर मेडिकल हा जो कीवर्ड आहे तिथे आलेला नाही. मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर मस्ट बी अ डॉक्टर बाय प्रोफेशन हे सुद्धा इरिलेव्हंट आहे, जरी तो कीवर्ड आला पण लॉजिकली ते सेन्स बनवत नाही. नर्सेस हॅव द रिक्वायर्ड नॉलेज फॉर गिव्हिंग इन्फॉर्म्ड कन्सेंट है ना. नर्सेसचा पण इथे रोल नाही. मेडिकल स्टाफ जे आहे किंवा मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर किंवा मेडिकल प्रोसिजर त्याचा इथे मेजर रोल आहे. 20 नंबरचा क्वेश्चन बघा, द रिॲलिटी ऑफ मॅटर दॅट द नंबर ऑफ इकॉनॉमिक थिअरीज इन द वर्ल्ड इज मोर दॅन द नंबर ऑफ इकॉनॉमिस्ट्स. ओके, तर यांच्या संदर्भात हा पॅसेज आहे की काही रूल्स असतात बघा, जसं की बँकिंग सेक्टरमध्ये इकॉनॉमीमध्ये की इंटरेस्ट जर पे केला
आणि जर बँकेने जर इंटरेस्ट हा घेतला नाही तर ॲक्च्युली काय होऊ शकतं की फायनान्शियल बर्डन हे क्रिएट होऊ शकतं. काय होऊ शकतं? फायनान्शियल बर्डन हे क्रिएट होऊ शकतं. तर 20 नंबरमध्ये तेच विचारलेलं आहे की मोस्ट लॉजिकल आणि रॅशनल इन्फरन्स इथे काय असेल. तर सी आन्सर याचा असणार आहे की द बँक्स ऑफ द कंट्री कॅनॉट व्हायलेट सर्टन लॉज, आहे ना. हे जे असे लॉज जे ठरलेले आहेत बेसिकली व्हायलेट आपण करू नाही शकत, कारण की इथे लिहिलेलं आहे बघा फायनल लाईन्समध्ये शेवटच्या की ब्रेकिंग दिस लॉ क्रिएट सिरियस इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स इन द कंट्री, है ना. तर या संदर्भात हा ओव्हरऑल काय पॅसेज आहे. त्यानंतर 21 नंबरचा पॅसेज बघा. द रिफॉर्म्स इन द इंडियन एज्युकेशन सिस्टम शुड इन्व्हॉल्व टीचर्स, है ना. तर टीचर्सला जर इन्व्हॉल्व करून घेतलं तर बेसिकली काय तर इथे सजेस्ट केलेलं आहे की तुम्ही लोकेशन बेस्ड जे आहे तर ते तुम्ही टीचर्स अपॉइंट ते केले पाहिजे. ओके. स्टेट वाईड कॅडर इथे असलं पाहिजे की ज्या त्या राज्याचे टीचर्स त्याच राज्यासाठी काम करतील असं नको आहे. त्याऐवजी काय आहे तर टीचर्स अपॉइंटेड बाय इंडिव्हिज्युअल स्कूल विल बी वर्स्ट इन लोकल लँग्वेज, है ना. इंडिव्हिज्युअल स्कूल्सने जर या गोष्टी वेगवेगळ्या टीचर्सला जर तिथे आणलं तर त्या गोष्टी मल्टिपल कल्चर्स जे आहेत ते तिथे एकत्र येण्याची संधी आहे. 21चा आन्सर काय असणार आहे बघा, बी असणार आहे. ओके. देर इज अ ह्यूज व्हेरिएशन इन लँग्वेज हिस्ट्री अँड कल्चर विद इन डिफरंट एरियाज ऑफ द स्टेट. ओके. ही इथे काय ॲझम्पशन आहे बघा, गृहीत धरलेलं आहे. इन्फरन्स असतं तर आन्सर चेंज झालं असतं. मग ते टीचर्स वगैरे कीवर्ड त्याच्यामध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो. पण इथे तसं का नाही आहे, इथे ॲझम्पशन आहे की गृहीत का धरलेलं आहे. का गरज आहे इथे टीचर्सला लोकली इंडिव्हिज्युअली स्कूलला अपॉइंट करायची, कारण की इथे लँग्वेज हिस्ट्री आणि कल्चरचं काय आहे ह्यूज व्हेरिएशन तिथे आहे. ओके. त्यानंतर 22 नंबरचा पॅसेज बघा. इंडियन रेल्वेजमध्ये जे आहे रिफॉर्म्सची ते गरज आहे, या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे. विचारलेलं आहे की ॲझम्पशन्स इथे काय, इथे सुद्धा गृहीत. ओके. ॲझम्पशन इथे विचारलेलं आहे. तर डी ऑप्शन जे आहे बघा, देर इज लॅक ऑफ कॉम्पिटिशन इन रेल्वेज, आहे ना. प्रायव्हेट सेक्टर आल्यामुळे कसं रेल्वेसाठी कॉम्पिटिशन हे वाढू शकतं. ओके. एखादी कंपनीची जेव्हा तिथे मोनोपॉली असते तर तिला तोडून जे आहे जेव्हा तिथं कॉम्पिटिशन वाढतं तेव्हा तिची सर्व्हिसेसची जी इफिशियन्सी आहे, क्वालिटी जी असते त्या पर्टिक्युलर कंपनीची ती सुद्धा तिथे इन्क्रीज होते. आणि तेच आर्ग्युमेंट जे आहे या पॅसेजमध्ये केलेलं आहे. ओके. सी ऑप्शन का नाही आहे, गव्हर्नमेंट इज नॉट गोइंग टू प्रेझेंट सेपरेटेड. ठीक आहे, हे इलॉजिकल आहे. द रेल्वे फेअर्स आर हायर दॅन फ्लाईट. ओके. हे पण इलॉजिकल आहे. द सेंटर इज बेअरिंग हायर बर्डन ऑफ रेल्वे सबसिडीज. हे जरी ट्रू असेल तरी सुद्धा ओव्हरऑल मेसेज काय ॲझम्पशन काय इथे तर लॅक ऑफ कॉम्पिटिशन आहे रेल्वेजमध्ये, म्हणून या गोष्टी इथे घडत आहेत. ओके. त्यानंतर 23 नंबरचा पॅसेज बघा. इंडिया जे आहे बघा, इंडियाबद्दल वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहे. का, कारण की इथे वेगवेगळे कल्चर्स आहेत, वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत, वेगवेगळे प्रकारचे जॉग्राफिकल एरियाज आहेत, बरोबर. त्यामुळे इथे दिलेलं आहे की इंडिया द वर्ल्ड इज डिफरंट अँड वी सी इज डिफरंट. ओके. 23 नंबरमध्ये विचारलेलं आहे की मोस्ट लॉजिकल रॅशनल अँड क्रिटिकल इन्फरन्स इथे बेसिकली काय असेल. तर बी ऑप्शन जे आहे बघा, वी हॅव मोर दॅन वन अंडरस्टँडिंग अबाउट इंडिया. म्हणजे आपले जे पर्स्पेक्टिव्ह आहे ते वेगवेगळं आहे. ॲज सून ॲज समजा तुम्ही जर टुरिस्ट क्षेत्र जे आहे बघा, समजा तुम्ही एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये गेला, तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो बघा, कारण कल्चर तिथे चेंज झालेलं असतं, राईट. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाता, जसं की तुम्ही हिमालयाला गेला किंवा खाली तुम्ही जे आहे अंदमान निकोबारला गेलात तर तुमचा पर्स्पेक्टिव्ह हा चेंज होत जातो बघा. म्हणजे इंडिया किती व्हास्ट आहे आणि किती डायव्हर्स आणि मल्टीकल्चरल आहे हे आपल्याला लक्षात येऊन जातं. त्यामुळे 23चा आन्सर काय असणार आहे, बी असणार आहे. 24मध्ये बघा, देर इज अ नीड ऑफ 45 फायटर स्क्वाड्रॉन्स इन द इंडियन एअरफोर्स, आहे ना. इंडियन एअरफोर्समध्ये ही जी काही सगळी नीड आहे डिफेन्स अपग्रेडेशनची का बरं निर्माण झालेली आहे पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे, कारण की चायना एक चॅलेंज आहे. बॉर्डर एरियाजवरती काय चायना ॲज अ थ्रेट, इमर्जिंग थ्रेट आणि एक चॅलेंज म्हणून आपल्याला बघायला मिळतो. तर इथे विचारलेलं आहे की लॉजिकल आणि क्रिटिकल इन्फरन्स इथे काय असेल. तर 24चं काय आहे बघा, बी आहे. देर इज अन अर्जंट नीड ऑफ इक्विपिंग आर्म फोर्सेस, आहे ना. इथं आहे बघा. ठीक आहे, अर्जंट नीड आहे कशाची तर डिफेन्स फोर्सेसला इक्विप करण्याची. ओके. आता इक्विपमेंट म्हणजे काय, मग ते हे सगळं तेच दिलेलं आहे बघा की नेव्हीकडे सबमरीन्स आहेत, फायटर स्क्वाड्रॉन्स जे आहे, ओके, इंडियन एअरफोर्सकडे, या सगळ्या गोष्टी ज्या आहे इक्विपमेंटशी रिलेटेड आहेत. 25 नंबरचा पॅसेज बघा.
ट्रॅडिशनली पॉलिटिकल पार्टीज यूज द पाईप मॉडेल है ना. पॉलिटिकल पार्टीज काय करतात, पाईप मॉडेलचा वापर करतात, ज्याच्यामध्ये प्लॅन केला जातो, ॲडव्हर्टाईज केली जाते आणि वोटर्सला जे आहे तो प्लॅन सेल केला जातो. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून एक मॉडेल आहे बघा, ज्याला जो क्राऊड सोर्सिंगवरती बेस्ड आहे, त्याला म्हटलं जातं प्लॅटफॉर्म मॉडेल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, प्लॅटफॉर्म मॉडेल. ओके, पॅसेजमध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत बघा, की प्लॅटफॉर्म मॉडेल म्हणजे काय, की क्राऊड सोर्सिंग केलं जाईल, म्हणजे तुम्ही लोकांना इन्व्हॉल्व करून घ्या, पॉलिटिकल पार्टीज वोटिंगच्या पहिलेच, की तुमच्या काय गरजा आहेत. म्हणजे ही जी ग्रासरूट लेवलची डेमोक्रेसी आहे ही आपल्याला बिफोर वोटिंगच बघायला मिळते आणि पॉलिटिकल पार्टीजमध्ये पण ही डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या आपल्याला वाढलेल्या दिसून येतात. ओके, तो ओव्हरऑल पॅसेज त्या संदर्भात आहे. त्यानंतर 25 मध्ये जे आन्सर आहे बघा, विचारलेलं आहे की लॉजिकल कोरोलरी म्हणजे काय आहे ना. लॉजिकली सिमिलर कोरोलरी म्हणजे काय, तर त्याच्याशी जुळणारा. ओके, असा त्याचा अर्थ होतो. 25चं काय असणार बघा, डी, प्लॅटफॉर्म मॉडेल इज मोर डेमोक्रॅटिक है ना. प्लॅटफॉर्म मॉडेल कसं आहे, मोर डेमोक्रॅटिक आहे. ठीक आहे. ए ऑप्शन का नाही आहे, ऑल इथे शब्द आलेला आहे. बी ऑप्शन का नाही आहे, फेल्ड असं सांगितलेलं आहे. सी ऑप्शन का नाही आहे, कारण की ते क्राऊड सोर्सिंग हा एक फॅक्ट असू शकतो, पण ओव्हरऑल ब्रॉड मेसेज जो आहे तो डी ऑप्शनमध्ये दिलेला आहे. 26 नंबरचा पॅसेज बघा, वॉटर युटिलिटीच्या संदर्भात आहे इंडियामध्ये, आणि इथे विचारलेलं आहे ओव्हरऑल की लॉजिकल आणि रॅशनल इन्फरन्स जे आहे, रॅशनल आणि क्रिटिकल इन्फरन्स इथे काय असेल. तर स्टेट गव्हर्नमेंट इज नॉट युजिंग व्हॉल्युमेट्रिक प्राइसिंग है ना. वॉटर प्राइसिंगची आहे बघा, इथे दिलेलं आहे की लोअर प्राइसिंग आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मिनिमम वॉटर रिक्वायरमेंट आहे. ओके, हे कसं आहे, सगळं व्हॉल्यूमवरती बेस्ड आहे, तर हे सध्या यूज केलं जात नाही आहे. त्याच्यामुळे ह्या सबसिडीजवरती वगैरे जे आहे हा फायनान्शियल बर्डन आपल्याला आलेला दिसून येतो. त्यानंतर 27 नंबरचा पॅसेज बघा. त्यानंतर रेडिओलॉजिस्टनं जे आहे बघा, एक केस स्टडी इथे दिलेली आहे की रेडिओलॉजिस्टनं एक एक्सपेरिमेंट केला होता, ज्याच्यामध्ये जे लंगचे स्कॅन्स आहेत बघा, लंग ह्युमन, ओके, याच्यामध्ये लंगचे स्कॅन्स इथे प्रोव्हाइड केले होते आणि ते लोकांना दाखवण्यात आले होते. तर त्याच्यापैकी बरेचसे जे लोक आहे बघा, अराउंड 83% लोकांनी त्या लंग स्कॅनमध्ये असलेला एक गोरिल्लाचा फोटो जो आहे तो त्यांनी बघितला नाही. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या डोळ्याखालनं तो गेला. म्हणजे इथे थोडक्यात काय की तुम्हाला पॅसेजमध्ये असं सांगितलेलं आहे की तुमची इच्छा ज्या गोष्टी बघण्याची आहे त्याच तुम्हाला दिसतील. बरोबर, जसं बघा, जसं तुम्ही ढगाकडे बघितलं तर ढगामध्ये तुम्हाला वेगवेगळे शेप्स दिसतात. जसं तुम्ही बघितलं की तुम्हाला एखादा क्रिकेटचं ग्राउंड हे ढगामध्ये बघायचं आहे तर तुम्हाला ते दिसेल है ना. जर्मनमध्ये या संदर्भात सेम कन्सेप्ट आहे बघा, ज्याला जेस्टाल्ट असं म्हणतात. काय म्हणतात, जेस्टाल्ट. ओके, जेस्टाल्ट ही एक कन्सेप्ट आहे बघा, सेम याच पद्धतीने की तुम्हाला ज्या गोष्टी दिसतात त्यालाच तुम्ही रिॲक्ट करता. राईट. तर इथे विचारलेलं आहे क्वेश्चनमध्ये की कॅन बी इन्फर्ड, इन्फरन्स इथे विचारलेला आहे बघा. ओके, तर ए ऑप्शन जे आहे बघा, पीपल विल मोर लायकली टू नोटीस थिंग्स दॅट हॅव प्रायोरिटी फॉर देम है ना. ज्या त्यांच्यासाठी प्रायोरिटी आहेत त्याच ते बघतील. ओके, लंग स्कॅन म्हणजे काय, हेल्थ इश्यूज आहेत, हेल्थ गोष्ट इम्पॉर्टंट आहे, रादर दॅन गोरिल्ला है ना. म्हणून गोरिल्ला जो आहे तो अननोटिस्ड होऊन जातो, म्हणजे तो बघितला जात नाही, इग्नॉर होऊन जातो ऑटोमॅटिकली. ओके, असा त्याचा मेसेज आहे बघा. ओके, या गोष्टी इन्फर आपल्याला करता येऊ शकतात. त्यानंतर 28 नंबरचा पॅसेज बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक कन्सेप्ट आणलेली बघा, लिमिटेड लायबिलिटी नावाची. ओके, त्या संदर्भात हा पॅसेज आहे. तर इथे सांगितलेलं आहे की जसं की जर बेसिकली कस्टमरला जर इथे झिरो लायबिलिटी कधी असेल, ओके, तर इथे बेसिकली जेव्हा थर्ड पार्टी ब्रीच झालेली आहे आणि बँकची इन्व्हॉल्वमेंट जी आहे, बँकनं जे आहे नेग्लिजन्स इथे दाखवलेलं आहे, तेव्हा तुम्ही झिरो लायबिलिटी ही कस्टमरसाठी दाखवू शकता. ओके, तर ओव्हरऑल त्या संदर्भात हा पॅसेज आहे बघा. तर इथे फ्रॉडचा पण संदर्भ आहे, जसं तुम्हाला माहिती आहे आता की फायनान्शियल सायबर फ्रॉड वगैरे होतात. पण जर समजा तुम्ही 3 दिवसाच्या आत जर कंप्लेंट केली तर तुम्हाला झिरो लायबिलिटीमध्ये जे आहे तुम्हाला ते कंपन्सेट तिथं गोष्टी केल्या जातील बघा. ओके, तुम्ही लायबल त्याला नसतात. आता इथे विचारलेलं आहे बघा, कस्टमर विल नॉट बेनिफिट, ह्या गोष्टी तिथे लक्षात ठेवायच्या बघा. क्वेश्चन वाचताना कधी पण बघायचं नॉट हा शब्द वापरलेला आहे की नाही,
ओके, नॉट, कॅनॉट. ओके, इथं विचारलेलं आहे इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस विल द कस्टमर नॉट बेनिफिट फॉर द RBI's लिमिटेड लायबिलिटी कन्सेप्ट. तर याचा आन्सर ए असणार आहे बघा. द कस्टमर डिड नॉट रिपोर्ट द फ्रॉड विद इन द स्पेसिफिक टाइम पिरियड, जो की 3 दिवसाचा आहे. 3 दिवसाच्या आत जर त्यांनी रिपोर्ट केलं नाही, ओके, तर त्याला लाभ मिळणार नाही RBIच्या पॉलिसीचा. अँड द बँक वॉज नॉट नेग्लिजंट. तर बँक जर ॲक्टिव्ह आहे सायबर फ्रॉड्सच्या संदर्भात, ओके, ती जर तिथे दखल घेते तर तिथे कस्टमरला त्याचा बेनिफिट मिळणार नाही. सेकंड ऑप्शन काय बघा, तर द फ्रॉड वॉज कमिटेड बाय द बँक एम्प्लॉई, द बँक वॉज नॉट नेग्लिजंट, द कस्टमर रिपोर्टेड द फ्रॉड विद इन द स्पेसिफिक टाइम पिरियड. असं जर असेल तर त्याला फायदा होईल, त्याला ती स्कीमचा लाभ घेता येईल. द फ्रॉड वॉज कमिटेड बाय अनदर कस्टमर ऑफ द बँक वॉज नेग्लिजंट, द कस्टमर रिपोर्टेड द फ्रॉड विद इन द स्पेसिफिक टाइम पिरियड. ओके, टाइम पिरियडमध्ये इथे कस्टमरनं जर तो रिपोर्ट केला तर ऑब्व्हियसली त्याला त्या स्कीमचा जो आहे तो फायदा घेता येईल. त्यामुळे ए आन्सर इथं असणार आहे. ओनली वन स्टेटमेंट इज इथे नॉट एलिजिबल. ओके, 23 नंबरचा पॅसेज बघा. इथे सांगितलेलं आहे की कम्प्युटर जे आहे बघा, बिग डेटा, ओके, कम्प्युटरला माहिती असतात गोष्टी आणि बिग डेटा ॲक्च्युली काय रोल प्ले करतो या संदर्भात हा ओव्हरऑल पॅसेज आहे. आता इथे विचारलेलं आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग डिस्क्राईब व्हॉट बिग डेटा इज ऑल अबाउट, है ना. तर कलेक्टिंग डेटा नाहीये, ॲनालायझिंग डेटा आणि को रिलेटिंग डेटा. ओके, ॲनालायझिंग डेटा आणि को रिलेटिंग डेटा याचा रेफरन्स कुठं बघायला मिळतो बघा. हे बघा इथे 29 नंबरच्या पॅसेजवरती या. इथे तुम्हाला दिसेल 1 2 3 4 5 आणि 6 नंबरची लाईन बघा. In essence, big data is all about applying algorithms to various large database to identify patterns and make extrapolations. Extrapolations म्हणजे काय, तर कनेक्टिव्हिटी डेटामध्ये घडून आणणे. ओके, इथे तुम्हाला त्याचं आन्सर जे आहे ते बघायला मिळतं. पॅसेज नंबर 30 बघा. US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी. ओके, सुरुवात जी आहे US डिपार्टमेंट ऑफ एनर्जीमधून आपल्याला झालेली दिसून येते. आणि इथे जे आहे बघा कॅटलिस्ट वगैरे, ओके, प्लॅटिनम, ओके, यांच्या संदर्भात ते सांगितलेलं आहे की डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर जर नसेल ते तिथे प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. ओके, तर इथे विचारलेलं आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन ॲझम्पशन मेड बाय द ऑथर. ॲझम्पशन हेच आहे बघा, सी ऑप्शन. डेव्हलपिंग वर्ल्ड लॅक्स इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज, है ना, लॅक्स इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून ते कम्पॅरेटिव्हली पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर 31 नंबरचा पॅसेज बघा. ऑल द ही डिवोट्स कन्सिडरेबल. आता हे जे काही डिस्क्रिप्शन आहे या पॅसेजचं, बेसिकली विचारलेलं आहे की हे ऑटोबायोग्राफी आहे का बुक रिव्ह्यू आहे. तर ॲक्च्युली हे बुक रिव्ह्यू आहे बघा. ओके, याचा आन्सर काय आहे, तर हे बुक रिव्ह्यू आहे. कुठून बघायला मिळतं, तर 3rd लाईनमध्ये बघा. दिस इज नॉट अ किस अँड टेल बुक, म्हणजे इथं ऑलरेडी क्लेम केलेलं आहे ही एक बुक आहे, पण ही किस अँड टेल पद्धतीची नाही. ओके, सो इट इज अ बुक, इट इज ऑलरेडी क्लेम्ड इन 3rd सेंटेन्स. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे बघा, पॅसेज नंबर 31चं ए असणार आहे, पार्ट ऑफ द बुक रिव्ह्यू. त्यानंतर पॅसेज नंबर 32, ऑल्दो इट्स गुड टू रिटेन ओल्ड क्लोज फ्रेंड्स, इट इज पॉसिबल बोथ अँड डिझायरेबल टू फॉर्ज फ्रेंडशिप्स ॲज वी एज, है ना. तर इथे जे आहे बेसिकली की मैत्री, फ्रेंडशिप ही कशी चेंज होत जाते. म्हणजे चाइल्डहुड फ्रेंड्सच्या संदर्भात वेगळी असेल, ॲडल्टमध्ये गेल्याच्या नंतर आपण मॅच्युअर असतो तेव्हा वेगळ्या टाईपचे फ्रेंड्स हे क्रिएट होतात आणि त्याच्यामध्ये अजून सेम पॅशन फॉलो करणारे जर फ्रेंड्स असतील तर अजून ती फ्रेंडशिप कशी असते, डेप्थमध्ये फॉर्म होते. बरोबर. आता समजा तुम्ही जे करिअर इथे परस्यू करता, बरोबर, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचं सेम करिअर परस्यू करणारे व्यक्ती तुम्हाला जेव्हा भेटतात, बरोबर, आणि तुम्ही जेव्हा सेम इंटरेस्ट, सेम पॅशन हे फॉलो करता तेव्हा तुमची मैत्री जी आहे ती कशी होते, अजून स्ट्रॉंग होते. ओके, ओव्हरऑल त्या संदर्भात हा पॅसेज आहे. तर इथे दिलेला आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. नॉट ट्रू विचारलेलं आहे बघा. ओके, लक्षात घ्या शब्द काय, नॉट ट्रू. नॉट ट्रू जर म्हटलं आपण तर दे नो एव्हरीथिंग अबाउट यू, त्यांना तुमच्याबद्दल सर्व माहिती आहे, असं होऊच नाही शकत. ओके, एक्स्ट्रीम वर्ड आलेला आहे त्यामुळे ए इथे नॉट ट्रू म्हटलं तर ए ऑप्शन इथे असणार आहे. बी ऑप्शन काय नाही, दे आर बेस्ड ऑन कॉमन इंटरेस्ट, हे पॅसेजमध्ये दिलेलं आहे. देअर इज अन एलिमेंट ऑफ चॉईस, है ना, मॅच्युअर झाल्यानंतर चॉईस असतात फ्रेंडशिपसाठी. दिस फ्रेंडशिप्स डीपन स्लोली अँड टेंटेटिव्हली, है ना, हळूहळू जे आहे कालांतराने या फ्रेंडशिप ज्या आहेत त्या डेप्थमध्ये जातात, स्ट्रॉंग बॉन्डिंग इथे क्रिएट होते. ओके,
त्यानंतर पॅसेज नंबर 33 बघा, तर देअर सिस्टीम द लीफ इज ॲक्च्युली अ कंटेनर विच युजेस अ कॅटलिस्ट ॲक्टिवेटेड बाय सनलाईट, है ना. आर्टिफिशियल लिफ्टच्या संदर्भात हा पॅसेज आहे की आर्टिफिशियल लिफ्टमधून आपण फोटोसिंथेसिस घडवून आणू शकतो का, या संदर्भात हा काय ओव्हरऑल पॅसेज आहे. ठीक आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट कॅन बी इन्फर्ड फ्रॉम द अबोव पॅसेज, तर डी आन्सर आहे बघा, द आर्टिफिशियल लीफ कॅनॉट फंक्शन विदाउट वॉटर, है ना. सायंटिफिक पॅसेज आहे बघा, फॅक्ट जो आहे तुम्हाला पॅसेजमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर 34 नंबरचा पॅसेज आहे ॲपलच्या संदर्भात आहे बघा, की ॲपल डॉमिनेट्स द ग्लोबल स्मार्ट वॉच मार्केट अकाउंटिंग फॉर 62% ऑफ ऑल डिव्हायसेस, है ना, असं दिलेलं आहे. त्यानंतर ॲपल हॅज सच अ लार्ज शेअर दॅट इट वुड टेक अ ह्यूज डिक्लाइन इन सेल्स स्पेसिफिकली अफेक्टिंग ॲपल, ओके, rather than whole smartwatch market. Okay, although there are many cheaper brands out there, okay, but no one has the capacity to overtake the Apple company, है ना. तर इथे असं दिलेलं आहे की चीपर ब्रँड्स आहेत. तर बेसिकली याच्यामधून काय कन्क्लुजन निघते की ॲपल कॅन बी कॉस्टलियर ब्रँड इन द ग्लोबल स्मार्टवॉच मार्केट, बरोबर. जरी त्यांचा शेअर मोठा असेल पण त्यांचा कॉस्ट जो आहे तो कसा आहे तिथे जास्त आहे. जेव्हा ते सांगतात पॅसेजमध्ये की चीपर अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहे, म्हणजे त्याच्या रिलेटिव्हली ॲपल कसा होऊन जातो, ॲटोमॅटिकली कॉस्टली होऊन जातो. ओके. त्यानंतर 35 नंबरचा पॅसेज आहे बघा, अराउंड 15 years अगो माय फर्स्ट एवर सोलो हॉलिडे, है ना. तर इथे जे आहे बघा की एका इंडिव्हिज्युअल व्यक्ती जे आहेत, ओके, यांचं जे जर्नी आहे ते इथे सांगितलेलं आहे या पॅसेजमध्ये. तर देअर आर रिजन्स इन इंडिया वेअर सिंगल वुमेन सोजन्स आर पॉप्युलर, म्हणजे सोजन्स म्हणजे जिथे होमस्टे करू शकतात महिला, है ना, अशा गोष्टी इथे सांगितलेल्या आहे. ओके. द ऑथर रिअल्सली ट्रॅव्हल्स अलोन, ठीक आहे. शिमला इज अ हिल स्टेशन, ऑथर एन्जॉयड द जर्नी अप टू शिमला मोर दॅन स्टे इन शिमला. ओके. तर वेगवेगळे स्टेज इथे घेण्यात आले, या संदर्भात हे गोष्टी आहेत. आता हे बघा इथे कीवर्ड कोणता आहे, सोजन्स, है ना. तर हे तुम्हाला पाहिजे की टेम्पररी स्टे करणे. आता इंग्लिश वोकॅब्युलरी जी आहे ती तुमची रिच करत चालला, एनरिच करत चालला वारंवार, जे आहे न्यूजपेपर जो आहे द हिंदू न्यूजपेपर तुम्ही वाचत चालला, तुमची वोकॅब्युलरी जितकी स्ट्रॉंग असेल तितका इझिली तुम्हाला पॅसेज जो आहे तो तिथे टॅकल होईल बघा. ठीक आहे. त्यानंतर 36 नंबरचा पॅसेज आहे, बिग डेटाच्या संदर्भात आहे की सप्लाय चेन्समध्ये बिग डेटा जे आहे किंवा मग प्रोसेसिंग पॉवर ऑफ कम्प्युटर, ओके, स्टोरेज कॅपॅसिटी, याच्यामध्ये वेगवेगळा रोल आहे बिग डेटाचा. त्या संदर्भात इथे मल्टिपल स्टेटमेंट्स दिलेले आहेत बघा, की विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी इन्फर्ड फ्रॉम द अबव पॅसेज. ड्रायव्हरलेस कार्स अँड जेनेटिकली टेरर मेडिसिन्स आर इम्पॉसिबल, एक्स्ट्रीम शब्द आला आहे बघा, इम्पॉसिबल. आणि शेवटी इथे दिलेलं आहे कॅन अँड शुड बी क्रॅक्ड, है ना, होऊ शकतं, इम्पॉसिबल नाही, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. द मॉनिटायझेशन ऑफ डेटा इज इन्करेजिंग जनरेशन टू मोर डेटा, ओके, हे सुद्धा चुकीचं आहे. तर ते ॲक्च्युली डिस्करेज करतं, बरोबर. त्यानंतर सेलिंग ऑफ पर्सनल डेटा टू ॲडव्हर्टायझर्स इज अनएथिकल, ओके, तर असं काही रूल नाही आहे. ओके. तर डी ऑप्शन इथे असणार आहे, नन ऑफ दीज. 37 नंबरचा पॅसेज आहे बघा, RFE विच ब्रॉडकास्ट इन टू कम्युनिस्ट कंट्रीज, है ना. USSR कोल्ड वॉरच्या टाईमचा ज्या गोष्टी आहेत त्या या पॅसेजमध्ये सांगितलेल्या आहेत की युरोप, ओके. त्यानंतर RL ब्रॉडकास्ट इन टू द सोव्हिएट युनियन, ओके. त्यानंतर प्रोग्राम्स आहेत, लोकल ऑडियन्सला ते दाखवले जातात, ओके. त्याच्यानंतर वेन पोलँड्स अँटी कम्युनिस्ट सॉलिडॅरिटी लीडर, ओके, आणि लेच वॅलेसा, ओके, हे जे अँटी कम्युनिस्ट लीडर होते या संदर्भात हे सांगितलेलं आहे की ब्रिंगिंग डाऊन द कम्युनिझम इन पोलँड, म्हणजे इथे रोल होता की ब्रॉडकास्टिंग चॅनल जर इथे बंद केले तर कम्युनिझम ऑटोमॅटिकली एलिमिनेट होऊन जाईल. ओके. तर RFE प्लेड अ मेजर रोल इन एंडिंग कम्युनिझम इन पोलँड, ओके. तर हे बेसिकली याचं हे आहे बघा, ठीक आहे, रोल आहे. त्यानंतर 38 नंबरचा पॅसेज बघा, द होल आयडिया ऑफ गिल्ट इज रेडिक्युलस. तो ओके, थोडासा निगेटिव्ह, थोडा नायलिस्टिक टाईपचा पॅसेज आहे बघा. निगेशनमध्ये सांगितलेलं आहे की द होल आयडिया ऑफ गिल्ट इज रेगेटिव्ह, आणि जे पूर्ण जे जग आहे, वर्ल्ड आहे, जे लोक असतात, सोसायटी, तर हे टोटली म्हणजे एकमेकांच्या स्वार्थासाठीच एकमेकांजवळ ते असतात, ओके. अशा टाईपचा थोडासा निगेटिव्ह स्वरूपाचा हा पॅसेज आहे. तर बेसिकली इथे हेच विचारलेलं आहे की त्या ऑथरचं ॲझम्पशन काय आहे, तर हेच आहे की पीपल आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर समथिंग दॅट हॅव नॉट डन, है ना. आपण एखादी गोष्ट जर केली नाही तर त्यासाठी आपण रिस्पॉन्सिबल नाही, असं ऑथरचं म्हणणं आहे. देर इज नो पनिशमेंट इन गिल्टलेस सोसायटीज, हे चुकीचं आहे बघा, बी ऑप्शन चुकीचं आहे. रिस्क ॲवर सोसायटीज आर डिझायरेबल, है ना, डिझायरेबल असू शकतात, परंतु रिस्क ही नेहमी तिथे असणारच, आणि लोक जे आहे इंटरडिपेंडंट तिथे ऑलरेडी असणारच, त्यामुळे सी ऑप्शन पण तिथे नाही आहे. या ऑप्शनमध्ये ह्युमन रिलेशन्स डिपेंड ऑन इनडेप्टनेस टू इच अदर विच डिपेंड्स ऑन गिल्ट,
पण पॅसेजमध्ये हे जे क्लेम केलेलं आहे की गिल्ट सारखी कोणती गोष्ट नसते फर्स्ट सेंटेन्समध्ये, त्यामुळे ए ऑप्शन पण इथे नाही आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला असं वाटू शकतं की नाही लॉंगमध्ये तर ए ऑप्शन आहे 3 लाईन्समध्ये आहे, डी ऑप्शन 2 लाईन्समध्ये आहे, मग ए आणि डीमध्ये बी ए चूज केलं पाहिजे कारण ते सेंटेन्स थोडंसं लॉंग आहे, थोडंसं एक्सप्लेनेटरी आहे, थोडंसं लॉजिकल आहे, नाही का. पण पॅसेजला ते सपोर्ट करतं का, पॅसेजचे जे लॉजिक आहे त्याला ते सपोर्ट करतं का, तर नाही. ओके. त्यानंतर 39 नंबरचं पॅसेज आहे अकॅडमिक व्ह्यू. ओके. तर इथे वेगवेगळ्या गोष्टी व्ह्यू पॉईंट्स जे आहेत तिथे सांगितलेले आहे बघा. तर इथे बी स्कूल्समधून लीडर्स क्रिएट का होत नाही आहे हे ओव्हरऑल पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे. तर इथे बेसिकली विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट विल ऑथर मोस्ट लाईकली डिसॲग्री, है ना. तो कशापासून डिसॲग्री होऊ शकतो. तर इथे द डी आन्सर आहे द बी स्कूल्स आर फेलिंग टू मीट द रिक्वायरमेंट ऑफ द मॉडर्न वर्ल्ड. ओके. तर डिसॲग्री करणार का, कारण की इथे टोटली फेल नाही झालेला, तसा सिनेरिओ दिसू शकतो आपल्याला, पण तो टोटली फेल नाही झालेला. ओके. द क्वालिटी ऑफ स्टुडंट ग्रॅज्युएटिंग बी स्कूल इज ड्रॉपिंग, है ना. हे इथे ट्रूथ आहे बघा. पण तो डिसॲग्री इथे याला ॲग्री करणार सीला आणि डीला तो डिसॲग्री करणार, त्याच्यामुळे सी हे रॉंग आहे आणि बी जे आहे स्टुडंट्स विथ कॉन्ट्रॅरियंट थिंकिंग कॅनॉट बी पार्ट ऑफ बी स्कूल इरॅशनल आहे बघा स्टेटमेंट. ओके. 40 नंबरचा पॅसेज बघा आयकियाचा सक्सेस जे आहे बघा सोफा, है ना. सोफा कसा बनवला जातो किंवा इंडियन कंटेक्समध्ये कसा शेप केला जातो सोफ्याला, बरोबर. तर इंडियन कंडिशनमध्ये काही गोष्टी लक्षात घेतल्या जातात, इंडियन कल्चर लक्षात घेतलं जातं, मग त्यानुसार कलर्स पण हे फ्रेम केले जातात, नाही का. तर आयकियाचं जे R&D आहे तर हे अशा पद्धतीने काम करतं, यावरतीच हा पॅसेज आहे बघा. तर विचारलेलं काय बघा इथे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. इथे विचारलेलं कॅनॉट बी इन्फर्ड. ओके. इन्फर्ड नाही विचारलं, कॅनॉट बी इन्फर्ड असं विचारलेलं आहे. तर बी ऑप्शन आहे बघा जर्मन फॅमिलीज लाईक व्हाईट कलर फॉर देअर सोफास, असं कुठंच दिलेलं नाही, त्यामुळे हे चुकीचं आहे. बी आन्सर त्याचं असणार आहे. ए ऑप्शन काय तर आयकिया इज अ स्वीडिश कंपनी. ओके. हे फर्स्ट याच्यातच इथे दिलेलं आहे बघा, इट इज अ स्वीडिश कंपनी. स्कॅन्डिनेवियन डिझाईन म्हणजे स्वीडिश कंपनी आहे. त्यानंतर डार्क ब्राऊन इज द राईट कलर फॉर सोफाज इन इंडिया अकॉर्डिंग टू द आयकिया, आहे ना. आयकिया अनुसार हे स्टेटमेंट करेक्ट आहे. त्यानंतर आयकियाज क्लासिक स्कॅन्डिनेवियन डिझाईन सोफाज विल बी ट्विक्ड फॉर इंडियन मार्केट, आहे ना. त्यांच्यामध्ये इंटेन्शनली चेंजेस केले जातील फॉर द अपीजमेंट ऑफ इंडियन कस्टमर्स, है ना. अपिलिंग होण्यासाठी जे आहे चेंजेस हे केले जातील. तर अशा पद्धतीने जे आहे बघा टेस्ट नंबर 5 कॉम्प्रिहेन्शनमध्ये आय होप तुमचा स्कोर जो आहे तो चांगला आला असेल. त्याचबरोबर ज्या काही तुमच्या मिस्टेक्स आहेत त्यांना एक सेपरेट नोटबुकवरती नोट डाऊन करत चला, त्याच्यावरती काम करा. ओके. हे लेक्चर जे आहे ते वारंवार तुम्ही बघत चला. ओके. तुम्हाला तुमच्या जर चुका जर आता लक्षात आल्या तर पुढच्या कॉम्प्रिहेन्शनमध्ये जे आहे तर तुमच्या इम्प्रूव्हमेंट हे नक्कीच दिसेल. ओके. तर UPSC स्पॉटलाईट प्रिलिम्स 2024 टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. या संदर्भात ॲडमिशन सध्या सुरू आहे. तर ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. तर ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही स्पॉटलाईट अकॅडमी ॲप ही तुम्ही डाउनलोड करून यामधून ॲडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर ऑफलाईन व्हिजिट देऊनसुद्धा तुम्ही जॉईन टेस्ट सिरीज ही करू शकता. ओके. तर भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.